लक्ष द्या, फळ्यावर काही शब्द दिलेत. आपण काय बघणार आहेत? याच्यापैकी जोड अक्षर, जोड शब्द कोणते आहेत ते आपल्याला बघायचे. तर मला सांगा, दक्षिण, ज्ञानी, गृह, वर्ग, पत्र आणि शब्द. पेपरमध्ये पण असे आपल्याला काय केले जाते, शब्द दिले जाते आणि विचारलं जातं की याच्यात जोडून आलेले किंवा जोड शब्द किती आहेत ते लिहा. तर त्याच्यासाठी काय करायला पाहिजे, आपल्याला जोड शब्द कोणते कोणते आहेत हे पण माहिती पाहिजे. त्याच्यामध्ये आता सांगा, जर फक्त आपण बघितलं तर आपल्याला लक्षात येईल की एकच शब्द जोडून आलेला आहे, हो की नाही, शब्द. मग आपलं उत्तर चुकू शकतं. पर्याय एक, पहिल्या पर्यायामध्येच एक दिलेला असेल आणि आपल्याला वाटेल हा काय झालंय, एकच शब्द जोडून आलेला आहे, तो आहे शब्द, आणि त्यामुळे आपण एकच करतो असं बघितल्या क्षणी आपल्याला कळणार. पण आपल्याला माहित असलं की क्ष हा काय आहे, जोड शब्द आहे. आज बरोबर न, ज्ञानेश्वराचं ज्ञानी इथे शब्द दिलाय बघा, हा पण काय आहे, जोड शब्द आहे. म्हणजेच काय, जोड शब्द आहे म्हणजे काय, तो एकापेक्षा जास्त व्यंजनांनी तयार झालेला शब्द आहे. गृह, गृह हा शब्द जोड शब्द आहे का नाही, आहे की नाही, नाही का, त्याच्यामध्ये काय आले, रू आले, आणि रू हे व्यंजन आहे की स्वर, स्वर, आणि मग हा त्यामुळे काय होत नाही, जोड शब्द होत नाही. जोड शब्द तयार होण्यासाठी काय असावं लागतं, एकापेक्षा जास्त व्यंजन असावे लागतात. आणि इथं काय आलेलं आहे, व्यंजन प्लस स्वर आलेलं आहे, हे फक्त अक्षर आहे, हे जोड अक्षर नाही. वर्ग हा जोड अक्षर आहे की नाही, र, रफार आलाय, र आलाय म्हणजे हा जोडून आलाय. पत्र, पत्र हे जोडाक्षर आहे का, आहे का, कारण हे त्र म्हणजेच काय आपण बघितलं होतं, त्र म्हणजे काय, त प्लस र म्हणजेच काय झालं, त्र. त्यामुळं त्र हा पण जोड शब्द आहे. आणि शब्द हा तर दिसला, बघितल्या क्षणी आपल्याला लक्षात येतो की हा जोड शब्द आहे. तर याच्यामध्ये एकूण किती जोड शब्द आहेत, क्ष, ज्ञ हा नाहीये, र इथं, त्र आणि इथं शब्द, म्हणजेच 1 2 3 4 5 5 जोड शब्द आपल्याला आलेले आहेत. लक्ष द्या, तुम्हाला पेपर मध्ये पण असे प्रश्न विचारले जाणार, त्याच्यात क्ष आणि ज्ञ याचा काय करणार, आवर्जून वापर करणार का, कारण ते काय आहेत, जोड शब्द आहेत, जोडाक्षर आहेत, पण ते वाटत नाहीत, हो की नाही. बघितल्या क्षणी आपण 12 खडी जशी लिहितो तसेच ते आहेत, मुळाक्षराप्रमाणेच आहेत, पण ते दोन जोड अक्षर आहेत, हे पण तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. तर तुम्हाला लक्षात आलंय ना, याच्यानंतर चुका करायच्या नाही. आणि हे जोड शब्द आहेत, त्र हे पण लक्षात ठेवायचे. बाकी गृह हा जोड शब्द नाही, कारण त्याच्यामध्ये रू आले, हो की नाही, रू आले म्हणजेच काय, रू हे काय आहे, स्वर आहे, आणि स्वर प्लस स्वर, व्यंजन प्लस स्वर हे काय होत नाही, जोड शब्द होत नाही. त्यामुळे जसं समजा मी आता अक्षर हा शब्द दिलाय, एकदम सोपा आहे, पण हा जोड शब्द आहे का, आहे की नाही, आहे का, कारण याच्यामध्ये काय आले, क्ष आले, आणि क्ष हा काय आहे, जोड शब्द आहे. त्यामुळं आता हे बघितल्यावर आपल्याला वाटणार नाही, हो की नाही, वाटतंय का, सोपा आहे, साधा आहे शब्द, पण आपल्याला नियम माहित असेल, क्ष आणि ज्ञ हे जोड शब्द, जोड अक्षर आहेत, तर आपलं हे चुकणार नाही. तुम्हाला असेच सोपे सोपे शब्द दिले जातील, पण त्याच्यात काय लिहिलेलं असेल, क्ष, ज्ञ, त्र, तर तुम्हाला काय करायचं नाही, फसायचं नाही. आणि मोजून काय करायचे, तुम्ही जोड शब्द लिहायचे आहेत. श्रीकृष्ण जन्माष्टमी, आता याच्यामध्ये किती जोड शब्द आहेत, बर बघू. मला सांगा, श्री हा जोड शब्द आहे की नाही, नाही की आहे, आहे की नाही, आहे. स्र आपण बघितलं होतं, स्र बघितलं होतं की नाही,
कशापासून तयार होत होतं? श आणि र, श्र होत होतं की नाही? क्रू जोड शब्द आहे का? नाही. इथंच आपण बघितलं याच्यामध्ये रू येतं आणि रू हा एक स्वर आहे आणि व्यंजन प्लस स्वर हे अक्षर असतं, जोडाक्षर नाही. आता हे तर आपल्याला दिसतंय हो की नाही? क्ष आणि न जोडले. ठीक आहे, इथं पण काय जोडले? न आणि म जोडले आणि इथं पण काय जोडले? श आणि ट. मग एकूण आपले जोडाक्षर किती आलेत? 4. म्हणजेच या शब्दात एकूण जोडाक्षर आपले किती आहेत? 4. आणि पर्याय मध्ये 5, 4, 3, 2 असं दिलेलं असणार. काहीही असलं तरी आपण लक्षपूर्वक बघायचं आहे आणि शब्द याच्यापेक्षा किती वेगळे अवघड असले तरी आपल्याला पटकन काय झालं पाहिजे? लक्षात आलं पाहिजे. तर लक्षात आलंय ना? आता कोणताही शब्द दिला तरी तुम्हाला काढता येईल त्याच्यात किती जोड शब्द आलेत, हो की नाही? येईल ना? ठीक आहे.